तर दररोज चाकू सुरीने मासे कट करणारी मी आज का हाताने हे करत आहे? आज माझे चाकू सुरी कुठे गेले? तर असा जर प्रश्न तुम्हाला पडला असेल तर याला मला कोणत्याच अवजाराची आवश्यकता पडणार नाही, कारण की ही आहे लांब लचक अशी मऊ शरीराची असलेली माकली मासा. तर याला मराठीत माकली माकूड दोन्ही नावं आहे. याला इंग्लिशमध्ये स्क्विड म्हणतात आणि जे गोव्यातले लोकल लोक आहे त्याला माणकी म्हणतात. तर आज ना मासे होते कट करायला, पण आज भरपूर काम होतं त्यामुळे मोठ्या माशांचा व्हिडिओ बनवलेला नाही आहे. तर थोडे हाफ किलो असे माणकी उरलेले होते. तर मी म्हटलं आणि याला कुठे आयसिंग करत बसतात, तर मी माझ्या हस्बंडांना हे खूप आवडते खायला. याचा रवा फ्राय खूप भारी लागतो. तर माझे हस्बंड नेहमी खूप आवडीने खातात. तर म्हटलं चला आज मिस्टरांसाठीच घेऊन जाऊया घरी. तर अशा प्रकारे मी याला क्लीन करून घेते. तर हे छोटे आहे तर त्यामुळे याचे जे मुंडी वगैरे आहे मी क्लीन करणार नाही, कारण की माझ्याकडे तेवढा टाईम आहे नाही. तर जे याच्यामध्ये जो काळा एक पदार्थ असं काहीतरी असते, एकदम छोटीशी अशी पोटलीसारखं असते, एकदम छोटंसं असं एकदम बलून टाईप असते त्याच्या आतमध्ये. आणि तो जर असं ड्रमभर पाण्यात सुद्धा आपण जर असा फोडला ना तर पूर्ण ड्रमातलं पाणी काळं कुट्ट होणार, एवढी त्याच्यामध्ये एवढा काळा असतो तो. तर त्याला काय म्हणतात जर तुम्हाला माहीत असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर हे मासे जे आहे ना हे ऑक्टोपसच्या जातीतले, म्हणजे याचं तोंड एकदम बघसाल ना तुम्ही ते एकदम ऑक्टोपसच दिसणार. आणि ज्या लोकांना माहीत नाही की या माशांचे नाव वगैरे काय आहे तर ते नेहमी त्याला ऑक्टोपसच असे म्हणतात. तर खायला खूप छान असं याला रवा फ्राय करून खाऊ शकतो आपण. तर याची चिली कांदा टमाटर मिरची वगैरे घालून याची चिली खूप भारी बनते. आणि मेन मला एकदम मसाला टाईपचं फ्राय आवडतं, याचं खूप छान असं फ्राय बनतं. तर इथे चालू होती आमच्या मुलांची मस्ती आयसिंग करताना. असेच हाशी मजा करून आम्ही कामाचा आमचा जो पूर्ण ताण असतो असंच हे करून टाकत असतो. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ? हे मासे तुम्ही खाल्ले का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तेव्हापर्यंत बाय. थँक्स फॉर वॉचिंग आणि लाईक शेअर करायला विसरू नका.